सर्वांनी कन्याम यथाशक्ती सालंकृताम उपकल्पितो तस्कर सहिताम प्रजापती देवताम शतगुणी कृत ज्योतिष्टोम अतिरात्र फलप्राप्ती कामहा वरेण भार्यात्वेन तुभ्य अहम संप्रददे न मम. या ठिकाणी अतिशय या भारत भूतलावर जो सर्वात पवित्र कुठला विधी असेल तो म्हणजे कन्यादान. या कन्यादानासारखं दुसरं दान या पृथ्वी तलावर नाही. आपण सहजगत्या कोणालाही भूमी दान करू शकतो, सोनं दान करू शकतो, अन्नदान करू शकतो, मात्र कन्यादान करणं शक्य नाही. आणि जे करतात, जे कन्यादान करतात ते खरोखर भाग्यवान समजले जात असतात. एक पळीभर पाण्याने, हातात जे पाणी घेतलेलं आहे, एक पळीभर पाण्याने आपण आपल्या मुलीवर असलेला अधिकार नवरदेवांकडे सोपवून देणार आहोत. आत्ता तर कुठे जन्म झाला होता, आत्ता तर कुठे हळूहळू चालायला लागली, हळूहळू बोलायला लागली. तिच्या सोबत साजरी केलेली दिवाळी, संक्रांत, सगळे सणवार ते फक्त आपण पळीभर पाण्याने त्यांना आपण देऊन टाकणार आहोत. द्यायची ना मुलगी? हा नक्की. सर्वांनी तुम्ही दोघांनी हाताची ओंजळ करा. हर्षल गुरुजी हाताची ओंजळ करा, इथं मध्ये ठेवा. तुम्ही डाव्या हाताने तिचा हात त्यांच्या हातात ठेवायचा आणि ते पाणी त्यांच्या हातावर सोडून द्यायचं. दोघांची ओंजळ एकमेकाच्या हातात ठेवा. बरोबर. सर्वांनी हातातलं पाणी त्यांच्या ओंजळीमध्ये सोडायचं, नवरदेव नवरीच्या ओंजळीमध्ये. जो उस्त्वा ददातो प्रतिवेत्वा प्रतिगृह्णेतो. बरोबर. शुभ कर्मामध्ये पाणी सोडत असताना कधी सरळ समोर